एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये तब्बल अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि गेल्या काही अर्ध्या तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चाही सुरू आहे। अनेक अंदाज बांधले जात आहेत नेमकी ही भेट कोणत्या कारणाने होते हे अजूनही गुलदस्त्यात आहे। मात्र आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही भेट असावी असा एक अंदाज बांधला जातो। या भेटीचा आता फोटो समोर आलेला आहे। राज ठाकरे आहेत, बाळा नांदगावकर आहेत, संदीप देशपांडे सुद्धा आहे आणि नितीन सरदेसाई सुद्धा आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत। तर मनसेचे हे प्रमुख नेते आणि देवेंद्र फडणवीस अशी ही महत्त्वाची भेट संपन्न झालेली आहे। त्याचाच हा आपण फोटो पाहतोय। दरम्यान भेटीचं कारण हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं निश्चितच ही भेट महत्त्वाची ठरणार आहे। मुंबई पुणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याची सध्या दबक्या आवाजात चर्चा आहे। मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांची भेट घेतात आणि त्या कारणाने सुद्धा ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी। देवेंद्र, ऋतूचा आपण बघतो की साधारण अर्ध्या तासाहून अधिक वेळ झालेला आहे। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही सगळी भेट जी आहे ती पार पडते आणि जसं आपण मगाशी देखील सांगितलं होतं की काही वेगळी राजकीय समीकरणं या भेटीनंतर उदयास येणार आहेत का। कारण आपण बघितलं की विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये एक प्रतिक्रिया दिली होती की मनसेला सोबत घेण्यासंदर्भातला विचार आम्ही करू आगामी निवडणुकांमध्ये। आणि मनसेच्या ज्या काही बैठका झाल्या होत्या त्यामध्ये मनसे नेत्यांचा सूर असा राज ठाकरेंसमोर होता की आपण महायुतीला किंवा भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यापेक्षा थेट आपण महायुतीमध्ये भाजप सोबत असणं गरजेचं आहे। त्यामुळे आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यामध्ये काही वेगळी समीकरणं उदयास येतात आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आजच्या एकाच भेटीमध्ये सगळ्या काही गोष्टी स्पष्ट होतील असं आपण म्हणू शकत नाही। मात्र त्या दृष्टीने जी आहे ती आजच्या भेटीनंतर काही पावलं पडतात आहे का, काही वेगळी राजकीय समीकरणं उदयास येतात आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण देवेंद्र, कालच अगदी मनसेची एक महत्त्वाची बैठक झाली आणि पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा मार्गदर्शन राज ठाकरे यांनी केलं। कट टू आजचा दिवस लगेचच या संदर्भातली भेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते आणि तेही सगळ्या प्रमुख नेत्यांसोबत म्हणजे मनसेच्या नेत्यांसोबत। कसं पाहायचं याकडे, काय कनेक्शन असावं? नाही, कालच्या भेटीचा आणि आजच्या देवेंद्र फडणवीस कालच्या मनसेच्या बैठकीचा आणि आज जी पार पडते देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांची बैठक याचा तसा काही संबंध नाही। काल जी बैठक पार पडली होती ती संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने किंवा मनसेचा एक मराठी भाषा दिनाच्या दिवशी जो एक मोठा कार्यक्रम होणार आहे त्या अनुषंगी तयारीच्या दृष्टीने ती बैठक पार पडली होती। मात्र आजची बैठक जी आहे ती महत्त्वाची आहे मनसेच्या दृष्टीने, भाजपच्या दृष्टीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने। कारण मनसेचा जरी एकही आमदार नसला तरी मुंबईमधील काही पॉकेट्स आहेत जिथे मनसेची मतं जी आहेत ती महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत आणि त्याच अनुषंगे ही बैठक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। काही वेळापासून ही बैठक सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिवतीर्थातून बाहेर पडतील असं आपल्याला सध्या तरी दृश्यांमधून दिसतंय। देवेंद्र, सत्ताधाऱ्यांच्या तर प्रतिक्रिया येतच आहेत, मात्र त्यासोबत विरोधकांच्या प्रतिक्रिया सुद्धा फार बोलक्या आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता सवय झालेली आहे निवडणुका आल्या की राज ठाकरे यांच्या भूमिका बदलतात असं विधान सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे। एकंदरीत आपण कसं पाहायचं याकडे? नक्कीच विरोधी पक्ष जे आहेत ते या भेटीकडे टीकात्मक दृष्टीनेच पाहणं हे स्वाभाविक आहे। मात्र सत्ताधारी पक्षातील खास करून महायुतीमधील मित्रपक्ष तरी मनसेच्या महायुतीतल्या समावेशावरती समाधान मानणारे आहेत का किंवा स्वागत करणारे आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण मनसे आणि शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना यांचं देखील फार काही सख्य आहे असं आपल्याला मानता येणार नाही। कारण ते आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आलं होतं। खास करून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे दादर माहीममधून उभे होते आणि त्यांच्या समोरच प्रतिस्पर्धी जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार होते। अमित ठाकरे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। शिंदेचे उमेदवार समोर नसते किंवा शिंदेच्या समोर मनसेचा उमेदवार समोर नसता तर कदाचित या
मतदारसंघामध्ये काही वेगळं समीकरण देखील दिसू शकलं असतं. त्यामुळे ज्या पद्धतीने विरोधक या सगळ्या भेटीकडे पाहतात आहे, टीका करतात आहे किंवा टीका टिप्पणी करतात आहे, त्या दृष्टीने आता महायुतीमधील जे मित्र पक्ष आहेत, मग अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, त्यांचं यावरती काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण अजित पवारांनी काही दिवसापूर्वीच राज ठाकरे यांच्यावरती टीका केली होती, जे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत, त्यांनी आमच्यावरती भाष्य करू नये. कारण राज ठाकरेंनी जो मेळावा घेतला होता त्यामध्ये अजित पवारांचे एवढे उमेदवार कसे निवडून आले याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली होती, एक प्रकारे टीका केली होती. निश्चित. आणि खरं तर ही भेट झाल्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस किंवा मनसेचे इतर काही नेते माध्यमांसोबत चर्चा करतात का आणि या भेटी संदर्भात काही भाष्य करतात का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. देवेंद्र, तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.